भाजप ज्या पद्धतीनं लोकशाही संपवण्यासाठी खालच्या पातळीवर आलेली आहे, त्याचं उदाहरण एवढंच असं आहे की ऐन निवडणुकीच्या वेळेस केंद्रीय भाजपच्या नरेंद्र मोदीच्या सरकारने काँग्रेस पक्षाचे खाते गोठवणं म्हणजे विरोधकांना संपवणंच, पर्यायानं लोकशाही संपवणं असा त्या पद्धतीचा उद्देश भाजपच्या या काळ्या कृत्यामुळे आपल्याला समोर आलेला आहे। ज्या पद्धतीनं भाजपचे लोक सांगतात की इन्कम टॅक्सचा हिशोब यांनी दिला नाही, तर भाजपने इन्कम टॅक्सचा हिशोब कुठं दिला आतापर्यंत ते त्यांनी सांगावं। मग भाजपचे पण अकाउंट बंद करावेत, पण भाजपजवळ आपल्या अकाउंटमध्ये जे फंडिंग गोळा करून घेतलेली आहे ते गोमांस निर्यात करणाऱ्याकडूनही पैसे घेतले गेलेले आहेत, पाकिस्तानच्या कंपनीकडून घेतलेले आहेत। हे सगळे निदर्शनास आपल्याला आलेले आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। काँग्रेसच्या उमेदवाराजवळ पक्ष आता पैसे देणार नाहीत हे एकतर त्या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे। पण माझी सगळ्या जनतेला आव्हान आहे की या निवडणुकीमध्ये लोकशाही वाचवणं, संविधान वाचवणं हे तुमचं आमची सगळ्यांची जबाबदारी बनते आहे। आमच्या उमेदवारांचा अकाउंट सुद्धा आम्ही त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर त्या लोकसभेमध्ये जाहीर आम्ही करणार। IFSC जो कोड आहे तो कोड पण आम्ही जाहीर करणार। जे काही असेल 50-100 रुपये आमच्या काँग्रेसच्या उमेदवाराला जनतेने द्यावं आणि मतदानही द्यावं असं आव्हान मी या ठिकाणी करतो, कारण की ही काँग्रेसची जबाबदारी आहे लोकशाही वाचवायचा। याचा अर्थ नाही हा आमचा तुमचा सगळ्यांचाच ही लोकशाही आणि संविधान वाचवण्याची जबाबदारी बनते आहे। म्हणून मी प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला आव्हान करतोय। खरं तर आज भाजप जनतेच्या मुद्द्यावर बोलण्यापेक्षा परिवारवादाची चर्चा करते। गांधी परिवाराने कधीही परिवारवाद केला नाही। या देशामध्ये जे काही प्रधानमंत्री झालेत, अनेक प्रधानमंत्री झालेत, सोनिया गांधीचं सगळ्यात चांगलं उदाहरण आपल्याला अलीकडच्या काळात पाहता मिळेल। UPAची एकदा नाही तर दोनदा सरकार आली, पण एका विद्वान व्यक्तिमत्वाला ज्यांनी या देशाची आर्थिक व्यवस्था बदलली, या देशाला जागतिक पातळीवर आर्थिक मजबूत केलं, अशा डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांना एकदा नाही दोनदा प्रधानमंत्री बनवलं। आणि म्हणून परिवारवाद हा शब्द वापरून भाजप जनतेला गुमराह करते आहे। स्वतःच अमित शहा आपल्या मुलाला ज्याला क्रिकेटचा कळत नाही त्याला क्रिकेटचा प्रमुख बनवून काय चाललेलं आहे क्रिकेट व्यवस्थेमध्ये हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आणि म्हणून स्वतःच परिवारवाद करायचा आणि दुसऱ्यांना सांगायचा। मग आता देवेंद्र फडणवीसाचे वडीलही आमदार होते, मग त्यांचा मुलगा आता आमदार झाला, मग याला परिवारवाद म्हणणार का? गोपीनाथ मुंडेच्याकडे त्यांची मुलगी आता आमदार झाली, मंत्री होती, आता खासदारकीला उभे, त्याला परिवारवाद म्हणणार? आखरी दुसऱ्यावर एक बोट उचलता तर तुमच्याकडे 4 बोट आहेत हे भाजपच्या शीर्ष नेत्यांनी पहिले ओळखलं पाहिजे। पण 2014 मध्ये आणि 2019 मध्ये जे काही आश्वासन आपण दिलात त्या आश्वासनाची पूर्तता आपण केली काय, त्याचे मुद्देसूद आपण जनतेच्या समोर हे आपण मांडलं पाहिजे। ही भूमिका काँग्रेस पक्षाची प्रामाणिकपणे BJPच्या नेत्यांना आमचा आहे। आपण पाहिलं की काल एक कांगवा BJPचे महाराष्ट्रातले काही नेते टराव करत होते की दंगलखोर माणसाला काँग्रेसनी अकोल्यामध्ये विधानसभेच्या बाय इलेक्शनची तिकीट दिली। मी स्वतः त्या ठिकाणी गेलो होतो आणि त्या ठिकाणी जेव्हा पोलीस आणि तिथल्या लोकांची मी माहिती घेतली आणि पोलिसांकडून माहिती घेतली, जो दंगल भडकवणारा जो माणूस होता त्यांनी एका मुस्लिम पोराच्या नावाने ID तयार केलेली होती आणि त्या पद्धतीनं एक वातावरण बिघडवण्याचं काम तो करत होता। ज्यावेळेस ही घटना झाली त्यावेळेस त्याच वादामुळे ही घटना झाली, पण पोलिसांनी जो हिंदू पोरगा होता, जो भाजपचा कार्यकर्ता होता, त्याला काहीच कारवाई करायचं नाही असं सांगितलं। आणि काँग्रेसचा आमचा जो विरोधी पक्ष नेता होता महानगरपालिकेला
मागच्या निवडणुकीमध्ये आमचा उमेदवार होता, थोड्याशा फरकाने पडला आणि घाबरून त्याला आता दंगलखोर घोषित करतात आहेत. मग माझा सवाल असा आहे की जम्मू काश्मीरमध्ये लष्कर-ए तोबाच्या आतंकी व्यवस्थेतला माणूस तालिब अली शाह, हे शाह नावाचं प्रेम यांना काय मला माहिती नाही, याला यांनी जम्मू काश्मीरमध्ये भाजपचा नेता बनवलेला आहे. त्याचप्रमाणे या आतंकवादी व्यवस्थेला मदत करणारा संजय सरोज नावाचा लष्कर-ए तोबा या टेरर फंडिंग गोळा करून देणारा हा बीजेपीचा कार्यकर्ता. मग पुलवामाची घटना 2019 मध्ये झाली, त्या 40 आमचे सैनिक शहीद झालेत. त्याची 2019 पासून तर आता 2024 पर्यंत साधे प्रधानमंत्री 56 इंचीच्या त्यांनी माहिती देऊ शकले नाहीत. त्यांचा एक आमचे हे मुंडकी नेतील तर आम्ही 10 मुंडके आणू असं म्हणणारे नरेंद्र मोदी कुठे गेलेत? आता कुठे गेला 56 इंचीचा सीना? मग या पद्धतीच्या आतंकवाद्यांना मदत करणाऱ्या लोकांना तुम्ही भाजपमध्ये घेतलात तर का आतंकवाद्यांची पार्टी झाली भाजप? म्हणून आम्हाला या सगळ्या विषयावर जायचं नाही. आमचा विषय आहे की तुम्ही जे आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होतं ते पूर्ण केलं का? तुम्ही तरुणांना आश्वासन दिलं ते पूर्ण केलं काय? गरिबांना आश्वासन दिलं ते पूर्ण केलं काय? कामगारांना आश्वासन दिलं ते पूर्ण केलं काय? तुम्ही ज्या शेतकऱ्यांना, जो या देशाचा अन्नदाता, त्यांना दिल्लीत येऊ नये म्हणून तुम्ही खिडे गाडता, त्यांच्यावर बंदुकीच्या गोळ्या घालता, त्याबद्दलचं उत्तर द्यावं लागेल. महिलांचा जो तुम्ही अत्याचार केला, तुमच्या खासदारांनी भाजपच्या केला, त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. आणि म्हणून अशा या सगळ्या विषयाला डायव्हर्ट करू नका. मूळ मुद्द्यावर भाजपनी यावं, भाजपच्या नेत्यांनी बोलावं. आम्ही पण जनतेच्या समोर जनतेचे प्रश्न मांडू, त्याचं उत्तर भाजपने दिलं पाहिजे ही अपेक्षा काँग्रेसची आहे. आणि म्हणून या सगळ्या विषयावर आपण लोकांचं मतं डायव्हर्ट करू नये, एवढीच भूमिका काँग्रेस पक्षाची या ठिकाणी आहे. तुम्ही म्हणाले की तुम्ही तुमच्या उमेदवाराची बँक खाते जाहीर करणार आहे, तर तसंच तुम्ही भाजपला पण आव्हान करता की त्यांनी त्यांच्या उमेदवाराच्या बँक खात्याची माहिती नाही, तुम्ही अर्थ नाही समजला. आज आमच्या काँग्रेस पक्षाचे खाते गोठवण्याचं काम भाजपनी केलेलं आहे. त्यांनी सांगितलं की इन्कम टॅक्सचं यांनी भरलं नाही, हिशोब दिला नाही म्हणून आम्ही ते खाते गोठवलं असं सांगतात. तर भाजपने कुठे इन्कम टॅक्स भरलेला आहे? त्या पक्षाने सुद्धा इन्कम टॅक्स भरलेला नाही आहे. कुठल्याही राजकीय पक्षाला एवढं इन्कम टॅक्सची हे नसते, ते मागं पुढं चालत राहतात. भाजपनी सुद्धा भरलेलं नाही. पण ऐन निवडणुकीच्या काळात भाजपनी ज्या पद्धतीनं काँग्रेसचे खाते गोठवले, म्हणजे भाजप किती घाबरलेली आहे की काँग्रेसजवळ पैसेच नसले पाहिजे. आणि म्हणून मी आज काँग्रेस पक्षाचे खाते गोठवल्यामुळे आमच्या उमेदवाराकडे पैसे नाहीत, पण निवडणूक आयोगाच्या निर्णयाप्रमाणे प्रत्येक उमेदवाराला आपलं एक खातं उघडावं लागतं निवडणुकीचं. आणि त्या खात्यामध्ये जनतेने 50 रुपये 100 रुपये टाकावे आणि एक आम्ही त्यामध्ये IFSC कोड आम्ही त्यामध्ये देऊ. त्या कोडच्या माध्यमातून लोक ऑनलाईन त्या ठिकाणी पैसे भरतील. पण हे आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी जी भूमिका मांडतो आहे ते ह्याच्यासाठी मांडतो आहे की आज लोकशाही वाचवणं, संविधान वाचवणं हे फक्त काँग्रेस पक्षाची जबाबदारी नाही, तर आपल्या सगळ्या जनतेची जबाबदारी आहे. भारताला विकण्याचं काम आणि भारत विकून चालवणारी लोक जे देशात बसलेली आहे आणि संविधानिक व्यवस्था पूर्ण संपवणारी लोक जे भाजपच्या रूपाने, नरेंद्र मोदीच्या सरकार रूपाने बसलेली आहे, याला आपल्याला परास्त करायचं असेल तर जनतेने सुद्धा याच्यामध्ये सहभागी व्हावं, हे आवाहन मी या निमित्तानं केलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आता तुमच्यापाशी काँग्रेसच्या उमेदवारांना निवडणूक लढवण्यासाठी पैसे राहिलेले नाही, त्यामुळे तुम्ही आव्हान करता सर्वसामान्य जनतेने ते उमेदवार लढवावे? बिलकुल, कारण की ज्या काँग्रेस पक्षाने आझादीची, स्वातंत्र्याची लढाई लढत असताना देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, अनेक लोकांचं बलिदान त्याच्यामध्ये झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान हे जगातलं सगळ्यात मोठा ग्रंथ ठरलेला लोकशाहीचा. आणि म्हणून आज संविधानावरच भाजप घालत असताना अशा वेळेस देशाच्या सगळ्या लोकांची जबाबदारी बनते आहे. मी माझ्या महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करतो आहे, पण ही आपली सगळ्यांची जबाबदारी बनते. 50, 100, 10, 20 काय रुपये जे ज्याच्या याच्याप्रमाणे असेल ती मुद्दाहून आम्ही आमच्या उमेदवारांचे खाते पण नंबर आम्ही जाहीर करू आणि त्यांचा एक कोड जो आहे IFSC कोड जो आहे तो आम्ही जाहीर करू.
जेणेकरून लोकांनी त्याला मदत पण करावी आर्थिक आणि मतदान पण करावं, हे आव्हान आम्ही करतो. भाऊ, प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे की आम्ही महायुतीसोबत नाही आहे तर शिवसेनेसोबतची सुद्धा युती जी आहे ती आम्ही तोडली, अशी त्यांनी घोषणा केली. बघा, आंबेडकर साहेबांच्याबद्दल त्यांची युती पहिले त्यांच्याबरोबर झालेली होती, ती का तुटली मला त्याच्याबद्दल माहिती नाही. पण आमचा प्रयत्न आहे, आम्ही परवा पण जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये आम्ही पवारसाहेबांना सांगितलं की यांना आपल्या महाआघाडीमध्ये समावेश करण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला काही जागा द्यायचा झाल्या तर ते पण आम्ही देऊ, आणि त्या पद्धतीची बोलणी त्यांच्या वतीनं सुरू आहे असं मला वाटतं. राजू पारवे आज शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आणि रामटेकमधून ते रश्मी बर्वेच्या विरोधात लढणार अशी चर्चा सुरू झाली. तुमच्याजवळ चर्चाच आहेत, त्याच्यामुळे मी काय करणार. तुमच्याजवळ जनतेचे प्रश्न राहिलेच नाही, हा गेला तो आला. भाजपने ठरवलेल्या व्यवस्थेमध्येच वागायचं असेल तर तो मीडियाचा अधिकार आहे, मी मीडियाच्या अधिकाराबद्दल काही बोलू शकत नाही. राजू पारवे हे काँग्रेसचे आमदार आहेत, ते कुठेही जाणार नाही, काँग्रेससोबतच राहणार. हिंदी में बताइए कि आपने अपील की है लोगों से कि कांग्रेस कैंडिडेट को पैसे दिए जाए चुनाव लड़ने के लिए. आपने ये भी कहा है कि उनके हम लोग अकाउंट्स और IFSC कोड भी पब्लिक करेंगे ताकि पैसा मिले जनता के द्वारा चुनाव लड़ने के लिए. बिल्कुल है, लोकतंत्र बचाने के लिए आज वो जरूरत हो गई है. चुनाव के समय में कांग्रेस पार्टी के सभी अकाउंट फ्रीज किए गए हैं. परसों ही हमारे नेता राहुल गांधी जी, मल्लिकार्जुन खड़गे जी, सोनिया जी गांधी, सब लोगों ने प्रेस कॉन्फ्रेंस लेकर देश के सामने ये बात रखी. अब पार्टी फंड अगर उम्मीदवार को नहीं मिलेगा तो चुनाव लड़ना मुश्किल होगा, और इसलिए मैंने आह्वान किया है कि हमारे जो उम्मीदवार है, उम्मीदवारों को लोगों ने 10 रुपया हो, 5 रुपया हो, 50 हो, 100 रुपया हो, जो भी हो, जिसके इससे वो पैसे दे. क्योंकि ये जो आज़ादी की लड़ाई जब हमने लड़ी थी कांग्रेस ने, जब इस देश को आज़ाद हमने करवाया था कांग्रेस ने, तब भी यही परिस्थिति थी. लोगों ने उस समय भी पैसा जमा करके आज़ादी की लड़ाई कांग्रेस को लड़वाई थी, और आज वही परिस्थिति आ गई कि लोग, आज देश का लोकतंत्र और संविधान दोनों खतरे में है, और ऐसे समय में लोगों का योगदान उसमें होना चाहिए. बीजेपी की ये काली करतूत जो है, अपोजिशन को ख़त्म करना, तो लोकतांत्रिक व्यवस्था को ख़त्म करना है, और इसलिए कांग्रेस पार्टी का राज्य का प्रमुख करके मैं ये आह्वान कर रहा हूँ. इसी तरीके का आह्वान बीजेपी ने भी किया है. बीजेपी भी पैसे जमा कर रही है, बार पर उन्होंने भी लगा के रखा है. उनको क्या जरूरत है, उन्हें तो जो कत्ल खाने हैं, जो गौमांस निर्यात करने वाले जो कंपनियां हैं, उनसे पैसे लिया है. मैंने कल ही उस दिन आपको मीडिया में दिखाया. पाकिस्तान से पैसा मिला है उनको, जब पुलवामा की घटना के 2 हफ्ते के बाद, तो आखिर इनको तो पाकिस्तान से भी पैसा मिल रहा है. गौमांस निर्यात करने वाले भी पैसे दे रहे हैं. हजारों करोड़ रुपए लोगों ने जमा किया है, और वो माननीय सुप्रीम कोर्ट ने निर्देश में लाके दिया है किसने किसने पैसे दिया है. आरोप नहीं है, वस्तुस्थिति है. वो क्यों लोगों से पैसा जमा कर रहे हैं? इनको तो गोहत्या करने वालों भी पैसे दे रहे. तो ये नौटंकी बीजेपी ने बंद करना चाहिए, नहीं तो भाजपा के प्रेशर से, हमारे जो नरेंद्र मोदी की सरकार के प्रेशर से हमारे अकाउंट बंद किए गए हैं, वो खोल देना चाहिए. चंद्रपूरची जागेची सगळ्या जागा घोषणा झाल्या, अगदी 3 दिवसांवर अर्ज दाखल करण्याची वेळ. चंद्रपूरची जागा घोषित झाली, इथे सगळ्या जागा घोषित झालेल्या आहेत. आज संध्याकाळपर्यंत चंद्रपूरची जागेची पण घोषणा होईल. बीजेपी ने कंगना रनावत को टिकट लढणार दिया नाही म्हणून आता विरोधकांकडून त्याच्यावर टीका होत आहे. तुम्ही लढणार नाही, तुमचं नाव पुढे आलं होतं परंतु तुम्ही लढणार नाही. मी त्या दिवशी सांगितलं की मी प्रदेशाध्यक्ष आहे. प्रदेशाध्यक्षाच्या जबाबदाऱ्या संघटनात्मक असतात, त्या प्रचाराच्या जबाबदाऱ्या असतात, आणि त्याच्यामुळे पक्षाने भूमिका मांडलेली होती, आणि तुमच्या चॅनलवर ते आलं होतं की प्रश्नार्थक चिन्हामध्ये. पण मी त्या दिवशी सांगितलं तुम्हाला, आणि तुम्ही जे यादी दाखवतात त्याच्यामध्ये 80% बरोबर आहे, 20% थोडा बदल येणार. आता 90% बरोबर झाले, आता 100%वर आम्ही पोहोचलो. आता नवीन जे नावं येतात ते तुमच्याजवळ नव्हती ती नावं. त्याच्यामुळे तुम्ही जो कयास बांधलेला होता त्याच्याबद्दल आखरी पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतो तो आम्ही काँग्रेस कार्यकर्ते म्हणून आम्हाला ते पालन करावं लागतं. त्याच्यामुळे आम्ही लढत नाही, त्याचा दुःख नाही आहे त्यांना.
त्याचं दुःख त्यांना दुसरं आहे की नाना पटोले मोकळा आहे तर हा आमची इकडे हालत खराब करेल. आणि अजूनपर्यंत यांनी गोंदिया भंडारीची जागा डिक्लेअर नाही केलेली आहे की त्यांना अनिवार्य वाटतं की नाना पटोले पुन्हा फॉर्म नको भरून टाकू. त्यामुळे अजूनपर्यंत गोंदिया भंडारीची जागा त्यांनी डिक्लेअर केली नाही. तर त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये भाजपने हे सोडा, तुम्ही जनतेचे मुद्दे मांडा ना. तुम्हाला बघा असा होतं तर मग देवेंद्र फडणवीसनी उभं राहायला पाहिजे, सगळे मोठ्या नेत्यांनी उभं राहायचं. तर हे आरोप अशा पद्धतीचे लावण्यापेक्षा भाजप तुम्ही 10 वर्ष सत्तेत आहात राज्यात आणि केंद्रात, तुम्ही जनतेच्या प्रश्नावर बोला. शेतकऱ्यांच्या शेताला लाईन नाही आता, व्होल्टेज मिळत नाही, शेतकऱ्यांचे पंप जळतात आहे, शेतीच्या मालाला भाव नाही, पिकं वाळत चाललेली आहेत, त्याच्यावर बोलत नाही. ते का नाही बोलत? जनतेचे प्रश्न बोला. नाना पटोले आपल्या जागेवर बरोबर आहे, नाना पटोले सगळीकडे प्रचार करेल आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सगळ्यात जास्त खासदार निवडून आणण्यामध्ये यश आम्हाला प्राप्त होईल. तुम्ही चित्र बघा. बीजेपी ने कंगना रनौत को टिकट दिए क्या है, मैं महिलाओं के बारे में बात नहीं करता, इसलिए मैं उसके बारे में कोई चर्चा नहीं करूँगा. केजरीवाल को इंडिया अलायंस सपोर्ट नहीं कर रहा है, ऐसी चर्चा है, क्या कहें? देखो ये दिल्ली का मैटर है, वो मैं स्टेट में क्या बात करूँ. हो, सांगली, भिवंडी आणि मुंबईची एक जागा काय तोडगा निघेल, काय चित्र आहे? होईल, व्यवस्थित होईल. आमचा प्रयत्न चालू आहे. होळीच्या नंतर जवळपास सगळं चांगलं होईल. महाविकास आघाडी बावनकुळे म्हणाले की मोदींच्या गॅरंटी पुढे निभाव लागत नाही म्हणून संविधान बदलवलं जात आहे, अशा प्रकारच्या चर्चा ज्या अफवा पसरवल्या जात आहेत. शरद पवारांचं मला एक कळत नाही, त्यांचे खासदार सिटिंग भाजपचे कर्नाटकचे त्यांनी सांगितलं की 400 जागा आम्हाला कशाला पाहिजेत, की आम्हाला संविधान बदलवायचं आहे. 400 जागा त्याचे 400 पार 420 पार नाही आहे, बीजेपी 420. आणि त्या हेगडेने सांगितलं याला म्हणा आता राहू दे ना, तू कशाला इकडेच राहा आपल्या कामठीमध्ये. वो हिंदी में महाविकास आघाड़ी की अभी भी कुछ सीटों को लेके घोषणा नहीं हुई है, क्या कहेंगे? महाविकास आघाड़ी की सीटों को अभी भी हो रहा है. मैं मेरा बोला होली के बाद हो जाएंगे, पर महायुति में क्या चल रहा है, कितना बड़ा महाभारत चल रहा है, उसका अंदाज ही नहीं आपको. अब अच्छा है आप हमारे तरफ ध्यान देते हो, आपको धन्यवाद. काय महायुतीच्या जागा वाटपात उशीर का होते असं वाटतं, त्यांनी जाहीर नाही केलं? वही बोला ना, महाभारत चल रहा है, बड़ा खतरनाक है, कुछ भी हो सकता है. लेकिन क्या है कि उनके कार्यकर्ता जो बीजेपी के ईडी है, सीबीआई है, उससे थोड़ा बचा है. नहीं तो अभी तक महाराष्ट्र में तो काम खत्म. काय पण होऊ शकते म्हणजे नेमकं काय होऊ शकतं? हाँ, काय पण होऊ शकते म्हणजे नेमकं काय होऊ शकतं? काही पण होऊ शकलं असतं आतापर्यंत महायुतीमध्ये, पण ते कार्यकर्ते ईडी आणि सीबीआय ते फार मजबूत आहेत ना, त्याच्यामुळे महायुती चाललेलं आहे. म्हणजे ईडीच्या सीबीआयच्या ढाकावर सध्या एक संघ दिसत आहे. नाही, कार्यकर्ते आहेत ते भाजपचे, ते फार मजबूत कार्यकर्ते आहेत. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.